दादा, बीडच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी सभागृहात एसआयटीची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे जे माजी आमदार माजी मंत्री आहेत, आमदार आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, ते थेट तुमच्या पक्षातील आमदार जे आहेत संदीप क्षीरसागर यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, कारण की संदीप क्षीरसागरांचा हात जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला वाचवण्याकरता स्थानिक पोलीस प्रशासनावरती दबाव टाकण्यात येतो असं त्यांचं म्हणणं आहे। एक तर तुम्ही समजून घ्या, हे सरकार भाजपचं आणि महायुतीचं सरकार आहे। पोलीस प्रशासन हे आज सत्तेत जे लोक आहेत त्यांचं ऐकतात। पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत। आता याच्यामध्ये जो विरोधात असणारा आमदार हा पोलिसांवर दबाव कसा टाकेल? संदीप भैया क्षीरसागर मगाशी येऊन तुमच्यासमोर ते बोललेले आहेत। त्यांचं आणि आमचं आणि आमच्या सगळ्या पार्टीचं हेच मत आहे, जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करा। पोलीस प्रशासन तुमच्याकडे आहे, जे सीसीटीव्ही तुम्हाला मिळतात, जे काय साधनं तुमच्याकडे आहेत, खोलात जावा। पण एखाद्या महिलेवर मुलीवर जर तिथं अत्याचार झाला असेल तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। फक्त आमच्या सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नये। याच्यामध्ये आता तुम्ही चौकशी करत आहात, लवकरात लवकर चौकशीचा अहवाल तो पुढे आणा आणि जे खरंय ते लोकांसमोर यावं असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। संदीप भैयाचं सुद्धा हेच मत आहे। आता बीडचं राजकारण थोडंसं वेगळं असतं। एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल, अन्याय झाला असेल, एखाद्याचा मर्डर झाला असेल तर दुर्दैव असं तिथे असणारे काही नेते जे आज सत्तेत आहेत ते फक्त राजकारणच त्या विषयाचं करायचं हे मनामध्ये हेतू घेऊन जर पुढे जात असतील त्याला आपण काय करणार? त्यामुळे संदीप भैयाचं, आमचं आणि पक्षाचं आणि तमाम महाराष्ट्राचं म्हणणं आहे, एखाद्या महिलेवर मुलीवर जर अत्याचार झाला असेल तर तिला न्याय मिळालाच पाहिजे। पण या बाबतीत कुणी फक्त राजकारण जर करत असेल तर ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही।